नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासामध्ये आपण लाइन या टॉपिकला सुरुवात केलेली आहे। लाइनचे इक्वेशन मिळवण्याकरता आपल्याकडे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, तर त्या फॉर्म्युल्यांचे एकदा रिव्हिजन घेऊ आपण। फर्स्ट फॉर्म्युला इज द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू पॉइंट A having position vector A bar and parallel to vector B bar is given by R bar is equal to A bar plus lambda times B bar। याच्यामध्ये एकदम सिंपल असा प्रॉब्लेम काय विचारला जाऊ शकतो, आपल्याला एक पॉइंट दिला जाईल, म्हणजे त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर दिलेला असेल आणि लाइन कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर दिलेला असेल। मग तो पॉइंटचा पोझिशन वेक्टर इथं A बारच्या जागी लिहायचा आणि B बार हा वेक्टर इथं लिहायचा, बस एवढंच आपल्याला करायचं आहे इक्वेशन मिळवण्याकरता। दुसरा जो फॉर्म्युला आहे याला आपण वेक्टर इक्वेशन म्हणतोय, कारण हे वेक्टर फॉर्म मध्ये आहे। दुसरं इक्वेशन जे आहे त्याला कार्टेशियन इक्वेशन म्हणणार आपण। दुसरं जे इक्वेशन आहे त्याला आपण कार्टेशियन, कारण ते कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या स्वरूपामध्ये आहे। द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ द लाइन पासिंग थ्रू पॉइंट A having coordinates x1 y1 z1 and having direction ratios A B C are x minus x1 upon A is equal to y minus y1 upon B is equal to z minus z1 upon C। तर यामध्ये A B C हे डायरेक्शन रेशोज आहेत आणि x1 y1 z1 हे एका फिक्स पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत। म्हणजे लाइन वरचा एक पॉइंट आणि त्या लाइनचे डायरेक्शन रेशो दिलेले असतील तर त्या किमती फक्त आपण इथं मांडणार आणि या फॉर्म्युल्याने आपण लाइनचं इक्वेशन मिळवू शकतो। तर हा एकच फॉर्म्युला आहे, फक्त त्याची वेगवेगळी रूप आहेत ही, म्हणजे ह्याला वेक्टर फॉर्म म्हणतात, त्याला कार्टेशियन फॉर्म म्हणतात। हे ABC जे आहेत ह्या ABC वरून आपण B बार हा वेक्टर तयार करू शकतो आणि x1 y1 z1 जे A चे कोऑर्डिनेट आहेत याच्यावरून आपण A बार हा वेक्टर तयार करू शकतो। A बार वेक्टर असेल तर A पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळवता येतात। लाइनला पॅरलल असणारा वेक्टर जर दिला असेल तर त्या वेक्टर मध्ये IJK चे जे कोएफिशियंट्स असतात तेच डायरेक्शन रेशोज असतात, म्हणजे दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये खूप कोरिलेशन आहे। आता दुसरा जो फॉर्म आहे त्यामध्ये फक्त एक पॉइंट देण्याऐवजी दोन पॉइंट दिलेले असतात, A आणि B। द इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू A with position vector A bar and B with position vector B bar is, now note that here B bar is position vector of one point on the line। जसा A हा पॉइंट लाइन वरचा तसंच B हा लाइन वरचाच पॉइंट आहे। मागच्या फॉर्म मध्ये B हा पॉइंट नव्हता, लाइनला पॅरलल असणारा वेक्टर होता आणि आता B बार हा लाइन वर असणाऱ्या एका पॉइंटचा तो पोझिशन वेक्टर आहे। मग ह्या लाइनचं इक्वेशन कसं मिळवलं जातं, R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा टाइम्स B बार मायनस A बार। याला कार्टेशियन फॉर्म मध्ये सुद्धा मांडता येतं। हे जे इक्वेशन आहे वेक्टर इक्वेशन दोन पॉइंटच्या मदतीने लिहिलेलं, त्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये कसं लिहिलं जातं, द कार्टेशियन इक्वेशन्स ऑफ द लाइन पासिंग थ्रू पॉइंट्स A x1 y1 z1 and B x2 y2 z2 is given by x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 is equal to z minus z1 upon z2 minus z1। These are इक्वेशन्स, नॉट सिंगल इक्वेशन। हे इथं जे काही दिसतंय ना आपल्याला याच्यात दोन इज इक्वल टू साइन आहेत, त्यामुळं हे दोन इक्वेशन्स आहेत आणि हे दोन इक्वेशन्स एकत्रितपणे आपल्याला लाइन बद्दलची माहिती मिळतात किंवा लाइन निश्चित करतात। सो टू फिक्स लाइन वी नीड टू इक्वेशन्स, सिंगल इक्वेशन इज नॉट इनफ। आता आपण प्रॉब्लेम कडे वळतोय। हे जे फॉर्म्युले आहेत ह्या फॉर्म्युल्यांच्या मदतीने आपण प्रॉब्लेम करणार आहोत। व्हेरीफाय दॅट पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर 4i minus 11j plus 2k lies on the line R bar is equal to 6i minus 4j plus 5k plus lambda times 2i plus 7j plus 3k। हा पॉइंट ह्या लाइन वरती आहे हे व्हेरीफाय करायचं आपल्याला। मग याच्यातला R बार जो आहे ना
तो व्हेरिएबल पॉईंटचा पोझिशन वेक्टर असतो. मग आर बारच्या जागी आपण हा दिलेला वेक्टर लिहूया. वी रिप्लेस आर बार बाय गिवन वेक्टर and we get this thing. Now we shift this 6i minus 4j to left side. Actually here we have equated coefficient of I in left side is 4 and coefficient of I in right side is 6 and plus 2 lambda. So 6 plus 2 lambda, this is coefficient of I in left side, is equal to coefficient of I in left side, that is 4. Right side चा I चा coefficient आणि left side चा I चा coefficient इक्वेट केले. त्याचप्रमाणे J चे coefficient आपण इक्वेट करूयात. इथे J चा coefficient आहे -4 plus 7 lambda, -4 plus 7 lambda, and in left side coefficient of J is -11. Now coefficient of K, here coefficient of K is 5 plus 3 lambda, and we equate it with coefficient of K in left side, which is 2. Now these are three equations in single variable. For each of these equations we get the same value of lambda. Value of lambda here which we get is 2 minus 5 is -3. 3 lambda is equal to -3, so lambda is equal to -1. If we shift this 4 to this side, that will become plus. -11 plus 4 is -7 divided by 7. So this equation also gives lambda is equal to -1, and first equation also gives lambda is equal to -1. If I shift this 6 to this side, 4 minus 6 is -2. So 2 lambda is equal to -2. Lambda is equal to -1. So each of these three equations gives the same value of lambda, therefore points lie on the line, or we say point satisfy the equation, and therefore point lies on the line. Okay, so this is how to show that point lies on the line. Now next example, I have numbered all the examples with same number 1 1 1. Here is alternative method for the first problem. So equation r bar is equal to a times lambda b bar can be written as r bar minus a bar is equal to lambda b bar. Thus point PR lies on the line if and only if r minus a is a scalar multiple of b. This shows r minus a is a scalar multiple of b. So we have given r bar. So we make use of that r bar. What is given r bar? Here is given r bar. आपल्याला तो r bar जो दिलेला पॉइंट आहे ना त्याचा पोझिशन वेक्टर घेतला मी, आणि a bar हा लाईनच्या इक्वेशन मध्ये असतो. मग हा r bar minus a bar, this is 4i minus 11j plus 2k, this is r bar, and a bar is 6i minus 4j plus 5k. ह्याच्यामधून हा जर सबट्रॅक्ट केला तो 4 minus 6 is -2 I, -11 minus plus 4, that is -7j, and 2 minus 5 is -3k. So what is this? This is r minus a, and we see this b bar, ha lambda time b bar madla जो b bar आहे, that b bar is 2i plus 7j plus 3k, and this is r bar minus a bar. So we observe that r bar minus a bar is equal to -1 times b bar. In short, r bar minus a bar is a scalar multiple of b bar. So whatever is said here, r bar minus a bar is a scalar multiple of b bar, this condition is satisfied, gets satisfied, and therefore given point lies on the given line. This is another method to show that point lies on the line. Now next example, I have numbered each example as example 1. Find the vector equation of the line. Find the vector equation of the line passing through the point having position vector 4i minus j plus 2k and parallel to vector -2i plus j plus k. हा पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे लाईनवरच्या, आणि हा बी बारचा रोल करणार आहे. फक्त आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या आहेत. इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म इज r bar is equal to a bar plus lambda times b bar. हा a bar,
इथं जो आहे हा आपला ए बार आहे आणि हा बी बार आहे. ए बारच्या जागी मी ए बारची किंमत मांडली ही आणि लॅम्बडा टाइम्स बी बारमध्ये ही बी बारची व्हॅल्यू घेतली. बस ह्याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफिकेशन करायचं नाही, काय नाही. हेच इक्वेशन 1 मार्काकरता 2 मार्काकरता आपल्याला हा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. अगदी सिंपल आहे. चल पुढच्या प्रॉब्लेमकडे बोलतोय मी. पुढचा प्रॉब्लेम आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन passing through the point having position vector 2i plus j minus 3k. So this will play the role of a bar. Passing through point म्हणतात म्हणजे हा a bar आहे and perpendicular to vectors I plus j plus k and I plus 2j minus k. So these are two vectors, given vectors, and our line is perpendicular to them. हे दोन वेक्टर जे दिलेले आहेत ना, हे दिलेले वेक्टरला मी बी बार आणि सी बार अशी नावं दिलेली आहेत. बी बार आणि सी बार. मग बी बार आणि सी बार ह्यांना परपेंडिक्युलर असणारी आपली लाईन आहे. मग लाईनच्या डायरेक्शनने असणारा वेक्टर कसा मिळवायचा? वी वॉन्ट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ लाईन. त्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर पाहिजे आपल्याला. लाईनला पॅरलल असणारा वेक्टर म्हणजे ह्या बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असणार तो. Okay, so that perpendicular vector can be obtained by using vector product. We know vector product of two vectors is a vector which is perpendicular to both the given vectors. So we find B cross C. B cross C will play the role of that vector parallel to line. So B cross C is obtained by using determinant. In the first row we write ijk. In second row we write coefficients of ijk from first vector, that is b bar. Vector product मधला first vector आहे b bar. त्या b bar मधले ijk चे जे coefficients आहेत ते second row मध्ये लिहायचे आणि third row मध्ये हा सी बार जो आहे म्हणजे सेकंड वेक्टर जो आहे वेक्टर प्रोडक्ट मधला, त्या सेकंड वेक्टर मधले आय जे के चे कोएफिशिएंट 1 2 -1 1 2 -1 इथे लिहिले. हा डिटर्मिनंट एक्सपांड केला आणि एक्सपांड केल्यानंतर जे काही आपल्याला मिळेल दॅट इज द वेक्टर बी क्रॉस सी अँड बी क्रॉस सी इज पॅरलल टू आवर लाइन. सो इक्वेशन ऑफ लाइन passing through point a bar, this is a bar, and parallel to vector b cross c. मग a बारच्या जागी आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये r bar is equal to lambda times b bar ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण a बारच्या जागी दिलेला a बार वापरणार आणि आपल्याकडं लाईनला पॅरलल असणारा वेक्टर आपण हा मिळवला, तो वेक्टर इथं लिहिला. सिम्प्लिफिकेशन करायचं नाही, काही नाही, इथंच फक्त थांबायचं आहे. एवढंच इक्वेशन आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये मागच्यापेक्षा वेगळेपणा काय होता तर मागच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सर्व रेडी दिलं होतं, म्हणजे पोझिशन वेक्टर दिला होता लाईनवरच्या एका पॉईंटचा आणि लाईन कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे तो वेक्टर पण दिलेला होता. इन दिस प्रॉब्लेम पॉईंट वॉज गिवन but to which vector our line is parallel that was not mentioned. So we had to obtain it. आपण ते मिळवलं, तो पॅरलल वेक्टर. समजलं? आता मी पुढच्या प्रॉब्लेमकडे वळतोय. पुढचा प्रॉब्लेम असा आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू 2i plus j minus k and parallel to the line joining these two points. ह्या दोन पॉइंटला जॉईन करणाऱ्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. पॅरलल असणाऱ्या आपली जी लाईन आहे, मी तर चित्र काढून दाखवतो. हे दोन पॉइंट आहेत, दिलेले जे दोन पॉइंट आहेत ते दोन पॉइंट जर आपण असे मार्क केले तर ह्या दोन पॉइंटमधून जाणारी जी लाईन आहे त्या लाईनला पॅरलल आहे आपली लाईन. दिस इज नॉट रिक्वायर्ड लाईन, दिस इज द लाईन पासिंग थ्रू दीज टू पॉइंट्स. And our line passes through point A. Suppose this is point A and it has position vector 2i plus j minus k. Our required line passes through A. Our required line
passes through A and is parallel to the line joining these 2 points. For writing equation of line, we require position vector of one point on the line, which is ready. We want a vector parallel to the line. त्या लाईनला पॅरलल असणारा व्हेक्टर पण मिळवायचा आहे. मग तो व्हेक्टर आपल्याला ह्याच्यातून मिळवता येईल. तो व्हेक्टर आपल्याला ह्या 2 पॉईंटच्या मदतीने मिळवता येईल. So if we call these 2 points as B and C and denote their position vectors by B bar and C bar, then this vector BC can be obtained by formula C bar minus B bar. हा C bar minus हा B bar ही वजाबाकी जर केली तर आपल्याला वेक्टर मिळतो 2i plus j minus 2k. This is the vector parallel to the required line. Required line is parallel to this vector. Required line is parallel to this vector and required line passes through this point. ह्या पॉइंट मधून पास होते. So this is our A bar. This is our A bar. त्या फॉर्म्युल्यामधला हा A bar आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये लॅम्बडा टाइम्स B bar जो लागतो ना इथे A bar plus lambda times B bar. That B bar in formula is vector which is parallel to the line. Vector parallel to the line, just now we have obtained BC bar. हा इथे येणार आणि A bar हा. So this is how to write equation of line using our first formula. आता आपण पुढच्या सम कडे जाऊया. दुसऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे आता आपल्याला. फाइंड वेक्टर इक्वेशन. नाही, वेक्टर इक्वेशन म्हणतात म्हणजे फर्स्ट फॉर्म्युलाच आहे. जोपर्यंत ते फाइंड वेक्टर इक्वेशन म्हणतात तोपर्यंत आपल्याला पहिला मला वाटतं वेक्टर इक्वेशन मध्ये 2 फॉर्म्युले आहेत. त्यातला पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये एकच पॉइंट दिलेला असतो आणि दुसरा जो वेक्टर इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 2 पॉइंट दिलेले असतात. तर त्या दुसऱ्या फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा. तो दुसरा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे r bar is equal to a bar plus lambda times b bar minus a bar. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो दुसरा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे r bar is equal to a bar plus lambda times b bar minus a bar. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये होतं r bar is equal to a bar plus lambda times b bar. आणि दुसरा फॉर्म्युला जो आहे ज्याच्यामध्ये 2 पॉइंट दिलेले असतात त्याच्यामध्ये लॅम्बडा टाइम बी बार मायनस ए बार असतं. मग आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी तयार कराव्या लागतील. काय लागेल? ए बार रेडी नाहीये. त्यांनी एचे पोझिशन वेक्टर एचा पोझिशन वेक्टर न देता कोऑर्डिनेट दिलेले आहेत. सो वी राइट पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए बार ॲज सिन्स कोऑर्डिनेट्स आर 1 2 3 इट्स पोझिशन वेक्टर इज I or 1i plus 2j plus 3k. And position vector of point B having coordinates 2 3 4 is B bar is equal to 2i plus 3j plus 4k. Now I have A bar and B bar. Now I will write B bar minus A bar. ही वजाबाकी केली B bar minus A bar and I got vector B bar minus A bar. Now everything is ready. So in this formula just to put the values of A bar and B bar minus A bar. A bar आणि B bar minus A bar च्या किमती इथं मांडलेल्या आहेत. ह्या किमती मांडल्या की इक्वेशन तयार झालं. So this is how to write equation of line which passes through 2 points and here vector equation was asked, so we obtain vector equation. प्रश्नामध्ये पाहायचं की आपल्याला वेक्टर इक्वेशन मिळवायला सांगितले की कार्टेशियन इक्वेशन मिळवायला सांगितले आणि त्याप्रमाणे आपण इक्वेशन मिळवायचं. पुढचा जो प्रश्न आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला कार्टेशियन इक्वेशन मिळवायला सांगितले. Now in this problem we are asked to find Cartesian equation. Cartesian equation is in the form of xyz. Vector equation is in the form of r bar. So find the Cartesian equation of the line passing through point A 1 2 3 and having direction ratios 2 3 7. So we have formula Cartesian equation of line passing through A x1 y1 z1 and having direction ratios ABC is given by formula x minus x1 upon A is equal to y minus y1 upon B is equal to z minus z1 upon C. Just to put values of x1, y1, z1 from coordinates of A and
A, B, C, they are direction ratios. Ready-made values of A, B, C are given. We don't have to do anything. Just put the values. So x minus x1 means x minus 1. Here I have written x minus 1 upon 2. Why 2? Here is A. Value of A is 2. Then y minus y1. y1 is 2. So y minus 2 upon B. B is 3. We have to see what is x1, what is y1, what is z1, what is A, what is B, and what is C. So A, B, C, 2, 3, 7, we write them in denominator. And x1, y1, z1, they are to be subtracted from x, y, and z. This is equation. So it is very simple. मला तर वाटतंय सर्वात सोप्यात सोपा प्रॉब्लेम हा आहे आपल्या पुस्तकामध्ये. याला काहीच करायचं नाही, नुसत्या किमती घ्यायच्या आणि या फॉर्म्युलेमध्ये टाकायच्या. जय फॉर्म्युलेश्वर. पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूयात. Find the Cartesian equations. Find Cartesian equations of line passing through point A 1, 2, 3 and B 2, 3, 4. दोन पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन आपल्याला मिळवायचे. दोन पॉइंट A, B, A आणि B असे असतील x1, y1, z1 आणि x2, y2, z2, तर त्या लाईनचे इक्वेशनसाठी हा फॉर्म्युला आहे. x minus x1 upon x2 minus x1, y minus y1 upon y2 minus y1 and z minus z1 upon z2 minus z1. हे x1, y1, z1 हे आहेत x2, y2, z2. त्यांच्या किमती इथं मांडलेल्या आहेत. सिम्प्लिफिकेशन केलं आपल्याला हे इक्वेशन मिळालं. काहीच करायचं नाही याच्यामध्ये वेगळं असं. फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूज टाकायच्या. विशेष सिम्प्लिफिकेशन करायची गरज नाही, काही मॉडिफिकेशन करायची गरज नाही. फक्त फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या. जय फॉर्म्युलेश्वर. फाइंड द कार्टेशियन इक्वेशंस ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट A and perpendicular to vectors B bar and C bar. आपल्याला दोन वेक्टर दिलेले आहेत. एक आहे B बार आणि दुसरा आहे C बार. आणि ह्या B बार C बार दोघांनाही परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचं इक्वेशन मिळवायचे. परपेंडिक्युलर असणारा वेक्टर मला मिळवता येतो. या दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर मला मिळवता येतो. तो वेक्टर असतो देअर वेक्टर प्रॉडक्ट. So we obtain B cross C. How to obtain B cross C? Using determinant. In first row of the determinant we write ijk. In second row we write coefficients of ijk from the first vector in the vector product. First vector in the vector product is B bar and coefficients of ijk are 1, 1, 1. So we write 1, 1, 1 here. Then second vector is C bar and coefficients of ijk in C bar are 1, 2, minus 1. So we take 1, 2, minus 1 in second row. We work out this vector product and we get answer minus 3i plus 2j plus k. Now we want Cartesian equation, and for Cartesian equation we have formula x minus x1 upon x2 minus x1, or another formula x minus x1 upon A, here B, here C. That means we should know direction ratios of the line. Now here direction ratios of the line are not given, but vector minus 3i plus 2j plus k is parallel to the required line. Required line is parallel to this vector. Therefore this minus 3, 2 and 1, minus 3, 2, 1, they are direction ratios of the line. They are direction ratios of the line. So we make use of these direction ratios and point is ready. x1, y1, z1 हा इथे आहे. सो 2, 1, minus 3 त्यांचा उपयोग आपण x1, y1, z1 करता करणार. आणि डिनॉमिनेटरमध्ये जे ABC लिहायचे असतात ते ABC आपल्याला इथून मिळतात. कुठून? त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या वेक्टरमधून. वी ऑब्टेन डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशोज वेर नॉट गिवन रेडीमेड डायरेक्शन रेशोज दिलेले नव्हते. आपल्याला ते तयार करावे लागले. मग काय दिलं होतं? आपल्याला दिलं होतं की लाईन इज परपेंडिक्युलर टू वेक्टर B bar and C bar. This is vector B bar, this is vector C bar, and our line is
perpendicular to B bar and C bar. So if this is the line perpendicular to B bar and C bar, then this line is parallel to vector B cross C. This is parallel to vector B cross C. So from B cross C we get direction ratios. Okay. Next question is find the angle between lines. Find angle between lines. So here I read equation of first line. R bar is equal to I plus 2j plus 3k plus lambda times 2i minus 2j plus k. हे पहिल्या लाईनचे इक्वेशन आहे आणि दुसऱ्या लाईनचे इक्वेशन मी वाचतो. R bar is equal to I plus 2j plus 3k plus lambda times I plus 2j plus 2k. Now what we observe? We observe that first line is parallel to this vector and second line is parallel to this vector. So from equations of lines I can obtain vectors which are parallel to the given line. To find angle between lines, it is sufficient to find angle between vectors B bar and C bar. हे वेक्टर B bar आणि C bar झाले आणि आपल्या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स आपल्या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स ह्याच वेक्टरला पॅरलल आहेत. आपल्या लाईन्स ह्याच वेक्टरला पॅरलल आहेत. मग लाईन मधला अँगल म्हणजेच ह्या दोन वेक्टर मधला अँगल. Angle between lines is same as angle between vectors which are parallel to them. So we just find angle between B bar and C bar. From where we get B bar? From here we get B bar. And from here we get C bar. तर हे B bar आणि C bar जे आहेत त्यांच्यामधला अँगल काढायचा आहे आणि तो अँगल काढण्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे cos theta. If theta is angle between vectors B bar and C bar, then cos theta is given by A bar dot B bar upon magnitude of A bar into magnitude of B bar. Now for A bar dot B bar I use Cartesian form. A1 B1 A2 B2 A3 B3. Okay, so here actually formula should be B bar dot C bar divided by magnitude of B bar into magnitude of C bar. कारण आपण B bar आणि C bar मधला अँगल काढतोय, A bar आणि B bar मधला नाही. म्हणजे इथं काय पाहिजे होतं? B bar dot C bar upon magnitude of B bar into magnitude of C bar. वेक्टर B bar आणि C barच घेतलेले आहेत. इथला जो B bar आहे तोच वेक्टर मी इथं घेतलेला आहे आणि हा जो C bar आहे तो C bar इथं घेतलेला आहे. आणि हा डॉट प्रोडक्ट वर्कआउट करण्यासाठी आपण A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 ह्या फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे. म्हणजे 2 into 1 2 2 into 1 is 2 into 1 that is 2 हा 2 लिहिला. then minus 2 into 2 is minus 4 and this 1 into 2 is plus 2. This is B bar dot C bar. This is B bar dot C bar and we observe that sum is 2 plus 2 plus 4. 4 minus 4 is 0. So numerator is 0. Denominator is their magnitude. ह्या B bar चं magnitude ह्या C bar चं magnitude इथं लिहिलेलं आहे. So cos theta is equal to 0. Cos theta is equal to 0 and therefore theta is equal to 90 degree. What is theta? Theta is angle between vectors B bar and C bar. And B bar and C bar are vectors which are parallel to given lines. So angle between lines is 90 degree, or we can say lines are perpendicular to each other. Okay, so these were problems based on these formulae. Okay, in the next lecture we'll derive some theory part and then solve some problems. पुढच्या लेक्चर मध्ये आपण काही थिअरी पार्ट तयार करू, डिराइव्ह करू आणि त्यानंतर मग आणखी त्या थिअरी पार्टवर डिपेंड असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमकडे वळणार आहोत.
तोपर्यंत माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा जो चॅप्टर आहे हा सर्वात सोपा चॅप्टर आहे, याला भरपूर मार्क आहेत, तुम्हाला हे सहजपणे म्हणजे अगदी सहजपणे शिकता येईल, करता येईल. तेव्हा विनंती आहे की आज पुस्तक उघडा, एकदा थेरी पार्ट वाचा, 2 जे थेरम आहेत ते थेरम वाचा. एकूण 4 थेरम आपले शिकून झालेले आहेत. हे 4ही थेरम वाचा, 4 फॉर्म्युले पहा, सोडून दिलेली उदाहरणं पहा पुस्तकातली, आणि त्यानंतर उदाहरण संग्रह जो आहे, एक्सरसाइज जे आहे, त्या एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम करायला घ्या. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम सोडवताना अडचण आली तर तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मला विचारू शकता, सर हा प्रॉब्लेम कसा करायचा आहे, याच्यात काय दिलं आहे, याचं उत्तर का मॅच होत नाही, त्याप्रमाणे आपण चर्चा करू. ठीक आहे, तर भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.